मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजपासून आपण इयत्ता 8वी साठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप, ज्यालाच आपण NMMS असं म्हणत असतो, तर या परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असे व्हिडिओज आपण बनवत आहोत. तर या अगोदर आपण एकूण 5 व्हिडिओज बनवलेले आहेत. तर या सिरीजमधील हा 6वा व्हिडिओ आहे. इयत्ता 8वी विज्ञान या विषयातील पहिल्या 5 पाठांवर आधारित आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. या परीक्षेचे स्वरूप काय आहे, या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी किती गुण मिळवावे लागतील, हे सर्वांची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर या अगोदरचे 5ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सर्व व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विज्ञान या विषयातील पाठ 6वा द्रव्याचे संघटन, तर या पाठावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण निवडलेले आहेत. तुम्ही सर्व प्रश्न एका वहीमध्ये लिहून ठेवून याचा वारंवार सराव करणं आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमधील पहिला प्रश्न, केक किंवा ब्रेड जाळीदार व हलका होण्यासाठी त्यात खायचा सोडा वापरतात. तर खायचा सोडा टिंबटिंब आहे. आता आपण खाली काही पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर खायचा सोडा संयुग आहे, हा पहिला पर्याय सांगत आहे. दुसरा पर्याय मिश्रण आहे. तिसरा पर्याय निलंबन आहे. आणि शेवटी चौथा पर्याय कलील आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, की जो आपण केक किंवा ब्रेड जाळीदार होण्यासाठी व हलका होण्यासाठी जो खाण्याचा सोडा आपण वापरत असतो ना, तर तो खाण्याचा सोडा हे एक संयुग आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती कार्बनी संयुगे आहेत. या ठिकाणी आपल्याला एकूण 4 संयुगे दिलेले आहेत, 4 पदार्थ दिले आहेत. त्यातील कार्बनी संयुग कोणते आहे हे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. तर यामधील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे खाण्याची मीठ, त्यानंतर खाण्याचा सोडा, कर्बोदके आणि ग्लुकोज. तर या 4 पैकी कार्बनी संयुगे कोणते आहेत. 4 पैकी 2 कार्बनी संयुगे आहेत हे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. चला पर्याय पाहूया. पहिला पर्याय काय सांगत आहे, 1 आणि 2 म्हणजेच खाण्याचे मीठ व खाण्याचा सोडा हे कार्बनी संयुगे आहेत का, तर नक्कीच नाही मित्रांनो. त्यानंतर दुसरा पर्याय तो म्हणजे 2 व 3 म्हणजे खाण्याचा सोडा आणि कर्बोदके हे कार्बनी संयुग आहेत का, तर नक्कीच नाही. तिसरा पर्याय पाहूया मित्रांनो, 1 व 4 म्हणजेच खाण्याचे मीठ आणि ग्लुकोज हे कार्बनी संयुग आहेत का, हा देखील पर्याय चुकीचा आहे. शेवटचा पर्याय पाहूया. तर 3 व 4 म्हणजेच कर्बोदके आणि ग्लुकोज तर हे कार्बनी संयुगे आहेत. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4, 3 व 4 हे 2 कार्बनी संयुगे आहेत. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, तर यामध्ये एखाद्या खाद्यपदार्थात X हा घटक आहे जो आपल्याला काळ्या रंगाचा अवशेष देतो. X या घटकाबद्दल आपण काय म्हणू शकतो. म्हणजे एक खाद्यपदार्थ आहे आणि ज्यामध्ये एक घटक आहे, कोणता घटक आहे माहीत नाही आहे, त्याला आपण X हे नाव दिलेलं आहे आणि जो आपल्याला काळ्या रंगाचा अवशेष देतो. त्याचं ज्वलन केल्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा अवशेष मिळत आहे. तर X या घटकाबद्दल आपण काय म्हणू शकतो. पर्याय पाहूया. पहिला पर्याय ते कार्बनी संयुग आहे. दुसरा पर्याय ते असेंद्रिय संयुग आहे. कार्बनी संयुग म्हणजे कार्बनपासून बनलेले आणि असेंद्रिय संयुग म्हणजे कार्बनपासून न बनलेले, थोडक्यात अकार्बनी पदार्थ. त्यानंतर त्यात कार्बनचे अणू नसतात. शेवटचा पर्याय त्याचे संप्लवन होते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते कार्बनी संयुग आहे. म्हणूनच ह्याचं ज्वलन केल्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा अवशेष मिळत असतो. कारण आपण पाठामध्ये माहिती घेतली आहे की जेवढेही प्राणीजन्य पदार्थ आहेत किंवा वनस्पतीजन्य पदार्थ आहेत, यांचं आपण ज्वलन घडवून आणल्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा अवशेष मिळतो. याचा अर्थ हे सर्व प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थ हे कार्बनी पदार्थ आहेत, ज्यालाच आपण सेंद्रिय पदार्थ असं म्हणत असतो. कार्बनी आणि अकार्बनी यांनाच दुसरे पर्यायी नावे आहेत मित्रांनो. कार्बनीला आपण सेंद्रिय असं म्हणत असतो आणि त्यानंतर जे अकार्बनी आहेत म्हणजे अशी संयुग ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे त्यांनाच असेंद्रिय पदार्थ असं देखील म्हटलं जातं. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, हिमोग्लोबिन या
जटिल संयुगात टिंबटिंब धातू असतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं। आपल्या रक्तामधील ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी आवश्यक असतो, कारणीभूत असतो। तर हिमोग्लोबिन या जटिल अशा संयुगामध्ये खालीलपैकी कोणता धातू आहे? पर्याय पाहूया। पहिला पर्याय मॅग्नेशियम, दुसरा पर्याय कार्बन, तिसरा पर्याय लोह आणि शेवटचा पर्याय कॅल्शियम। तर मित्रांनो, हिमोग्लोबिन या जटिल संयुगामध्ये लोह किंवा आयर्न हा धातू असतो। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते वायू मूलद्रव्य आहे? म्हणजे आपल्याला काही मूलद्रव्यांची यादी दिलेली आहे, त्यातील असं मूलद्रव्य शोधायचं आहे ज्याची अवस्था वायुरूप आहे। तर आपण पर्याय पाहूया। पहिला पर्याय हायड्रोजन, दुसरा पर्याय ऑक्सिजन, तिसरा पर्याय हेलियम आणि चौथा पर्याय वरील सर्व। तर खालीलपैकी कोणते वायुरूप मूलद्रव्य आहे? तर सोपं उत्तर मित्रांनो, हे सर्वच वायुरूप मूलद्रव्य आहेत। म्हणजे सर्वसामान्य तापमानाला हे सर्व मूलद्रव्ये वायुरूपामध्ये असतात। त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हेलियम हे सर्व वायुरूप मूलद्रव्ये आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब कलिलाचे उदाहरण आहे। आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत पदार्थांची, त्यातील कलिलाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे। पहिला पर्याय धूर, दुसरा पर्याय धुके, तिसरा पर्याय ढग आणि चौथा पर्याय वरील सर्व। तर याचं देखील योग्य उत्तर असेल मित्रांनो, हे तिन्ही म्हणजेच धूर, धुके आणि ढग हे कलिलाचे उदाहरणं आहेत। त्यामुळे शेवटचा पर्याय चौथा वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 7, मिथेनमध्ये टिंबटिंब घटक द्रव्ये असतात। तर मिथेनमध्ये असणारे घटक द्रव्यांची नावे आपल्याला खालील यादींमधून शोधायची आहेत। पहिला पर्याय हायड्रोजन व ऑक्सिजन, दुसरा पर्याय हायड्रोजन व नायट्रोजन, त्यानंतर तिसरा पर्याय कार्बन व हायड्रोजन आणि शेवटचा पर्याय मॅग्नेशियम व क्लोरीन। तर मिथेन याचं रेणूसूत्र मित्रांनो CH4 आहे। तर यामध्ये घटक द्रव्य किंवा घटक मूलद्रव्य कोणते आहेत? मिथेन ही एक संयुग आहे, कार्बनी संयुग आहे। त्यामध्ये कार्बन व हायड्रोजन ही घटक मूलद्रव्य आहेत। त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल की मिथेनमध्ये कार्बन व हायड्रोजन ही घटक द्रव्ये आहेत। पर्याय क्रमांक 3। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 8, LPG गॅस टिंबटिंबचा प्रकार आहे। पर्याय पाहूया। संयुगाचा प्रकार आहे, दुसरा पर्याय मिश्रणाचा प्रकार आहे, तिसरा पर्याय जटिल संयुगांचा प्रकार आहे आणि शेवटचा पर्याय मूलद्रव्याचा प्रकार आहे। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की LPG गॅस हा जटिल अशा संयुगाचा एक प्रकार आहे। हे देखील कार्बनी संयुगच आहेत। त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जटिल संयुगाचा LPG गॅस हा एक प्रकार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9, निलंबनातील स्थायू कणांचा व्यास टिंबटिंब मीटरपेक्षा जास्त असतो। पहिला पर्याय 10⁻² मीटर, दुसरा पर्याय 10⁻⁴, तिसरा पर्याय 10⁻⁵ आणि शेवटचा पर्याय 10। तर आपल्याला याचं योग्य उत्तर सांगायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, निलंबनातील स्थायू कणांचा व्यास हा 10⁻⁴ मीटरपेक्षा जास्त असतो। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, स्थायूंच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल टिंबटिंब असते। पर्याय पाहूया। पहिला पर्याय कमीत कमी, दुसरा पर्याय मध्यम, तिसरा पर्याय जास्तीत जास्त आणि शेवटी चौथा पर्याय अनिश्चित। तर स्थायूंच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल हे सर्वाधिक जास्त असतं। त्यामुळे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जास्तीत जास्त। पर्याय क्रमांक 3 जास्तीत जास्त आंतररेणवीय बल हे स्थायूंच्या कणांमध्ये असते। म्हणूनच स्थायू हे दृढ असतात, ते आपला आकार सहजासहजी बदलत नाहीत। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 11, स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते।
या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. पर्याय पाहूया. पहिला पर्याय अकार्यता, दुसरा पर्याय असंपिड्यता, तिसरा पर्याय प्रवाहिता, चौथा पर्याय स्थितिस्थापकता. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी दिलेल्या या चारही ज्या संज्ञा आहेत त्यांचा अर्थ जाणून घेऊया. पहिली संज्ञा मित्रांनो अकार्यता. अकार्यता म्हणजे एक उदाहरण घेऊया. एक चिखलाचा गोळा आहे. आता चिखलाचा गोळा हा स्थायू रूप आहे, परंतु ज्यावेळेस याच्यावरती आपण दाब देऊ, दाब दिल्यानंतर या चिखलाच्या गोळ्याचा आकार बदलला आणि दाब काढून घेतल्यानंतर देखील या चिखलाच्या गोळ्याचा जो बदललेला आकार आहे हा तसाच राहिला. याला म्हणायचं आहे अकार्यता. याच्या एकदम विरुद्ध स्थितिस्थापकता. उदाहरण दाखल एखाद्या स्थायूवरती जर आपण दाब दिला, समजा आपल्याकडे रबर बँड आहे, याच्यावरती दाब दिला तर या रबर बँडची लांबी वाढली, परंतु दाब काढून घेतल्यानंतर या रबर बँडची जी लांबी वाढलेली होती ती पूर्वीसारखी झाली. याला म्हणायचं स्थितिस्थापकता, इलॅस्टिसिटी. त्यानंतर असंपिड्यता. असंपिड्यता म्हणजेच एखाद्या स्थायू पदार्थावरती किंवा कोणत्याही पदार्थावरती जर आपण दाब दिला आणि दाब दिल्यानंतर त्याचं आकारमान जर कमी होत नसेल तर स्थायूच्या या गुणधर्माला असंपिड्यता असं म्हणतात. मग संपिड्यता म्हणजे काय असेल मित्रांनो? जर एखाद्या पदार्थावरती दाब दिल्यानंतर त्याचे आकारमान कमी होत असेल तर त्याला संपिड्यता म्हणतात. त्यानंतर प्रवाहिता. प्रवाहिता या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे मित्रांनो. प्रवाहित होणे म्हणजेच आपल्याला माहिती आहे द्रव आणि वायू हे प्रवाहित होत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. म्हणजेच आता परत आपण प्रश्नाकडे जाऊया. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते, त्यांचे आकारमान बदलत नाही. या गुणधर्माला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो असंपिड्यता. पर्याय क्रमांक 2 असंपिड्यता. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण, संयोग व मूलद्रव्ये या प्रकारांमध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो. कोणता निकष आहे सर्व पदार्थांचं वर्गीकरण करत असताना? तर पहिला पर्याय पाहूया. द्रव्याच्या अवस्था, दुसरा पर्याय द्रव्याच्या प्रावस्था, तिसरा पर्याय द्रव्याचे रासायनिक संघटन आणि चौथा पर्याय यापैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे यापैकी सर्वच गोष्टींचा निकष लावून द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण, संयोग व मूलद्रव्ये ह्या प्रकारामध्ये केले जाते. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात. चला पर्याय पाहूया. पहिला पर्याय तो म्हणजे मिश्रण, दुसरा पर्याय संयोग, तिसरा पर्याय मूलद्रव्ये आणि चौथा पर्याय धातू सदृश्य. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण असं म्हटलं जातं. आणि 2 किंवा अधिक घटक पदार्थ एखाद्या ठराविक प्रमाणामध्ये एकत्र आले असतील तर त्याला आपण संयोग म्हणत असतो. मूलद्रव्ये हे शुद्ध स्वरूपामध्ये असतात. म्हणजे मूलद्रव्य म्हणजे असा पदार्थ की ज्यामधील सर्व अणू हे एकसारखेच असतात, त्याला मूलद्रव्य असं म्हणत असतो. आणि धातू सदृश्य हा एक मूलद्रव्याचा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे. पहिले 2 प्रकार म्हणजेच धातू, त्यानंतर दुसरा प्रकार अधातू आणि तिसरा धातू सदृश्य अशा प्रकारे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मिश्रण. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. पाणी, पारा व ब्रोमीन यामध्ये साधर्म्य आहे कारण तिन्ही टिंबटिंब आहेत. लक्षात घ्या, पाणी, पारा आणि ब्रोमीन यामध्ये एक साधर्म्य आहे. त्यांचं कारण आपल्याला सांगायचं आहे. कारण तिन्ही टिंबटिंब आहेत. पहिला पर्याय द्रव पदार्थ आहेत, दुसरा पर्याय संयुगे आहेत, तिसरा पर्याय अधातू आहेत आणि चौथा पर्याय मूलद्रव्य आहेत. पाणी, पारा आणि ब्रोमीन हे तिन्ही पदार्थ द्रव पदार्थ आहेत. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 द्रव पदार्थ. पाणी, पारा आणि ब्रोमीन हे तिन्ही पदार्थ द्रव पदार्थ आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. कार्बनचे संयोजन 4 आहे व ऑक्सिजनचे संयोजन 2 आहे. यावरून समजते की कार्बन डायऑक्साईड या संयोगात कार्बन अणू व ऑक्सिजन अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंध असतात. म्हणजेच हे कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र आणि यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये किती रासायनिक बंध आहेत? 1, 2, 3. आणि या प्रश्नामध्ये आणखी काय सांगितलं की कार्बनचे संयोजन 4 आहे
आणि ऑक्सिजनची संयुजा ही 2 आहे। तर यानुसार कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या दरम्यान किंवा या 2 अणूमध्ये किती रासायनिक बंध असतात। चला पर्याय पाहूया। पहिला पर्याय 1 रासायनिक बंध, दुसरा पर्याय 2 रासायनिक बंध, तिसरा पर्याय 3 रासायनिक बंध आणि शेवटी चौथा पर्याय 4 रासायनिक बंध। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 2, म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजनचे अणू यांच्यामध्ये 2 रासायनिक बंध असतात। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16। खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आहे। या ठिकाणी काही आपल्याला उदाहरणं दिलेत, त्यापैकी आपल्याला मूलद्रव्य शोधायचं आहे। केवळ मूलद्रव्य, पाणी, त्यानंतर पारा, तिसरा पर्याय ब्रोमीन आणि चौथा पर्याय 2 व 3 दोन्हीही। तर या ठिकाणी लक्षात घ्या, पाणी हे एक संयुग आहे, पारा हे मूलद्रव्य आहे आणि ब्रोमीन देखील एक मूलद्रव्य आहे। त्यामुळे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 2 व 3 दोन्हीही। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17। भूमध्य समुद्रातील पाण्यात क्षारांचे प्रमाण टिंबटिंब असते, तर सर्वाधिक जास्त क्षार या ठिकाणी आहेत। पहिला पर्याय 7.9%, दुसरा पर्याय 3.5%, तिसरा पर्याय 3.8% आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे 33.7%। त्याचं योग्य उत्तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 33.7% इतके क्षारांचे प्रमाण या भूमध्य समुद्रातील पाण्यामध्ये आढळते। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 18। टिंबटिंब हे द्रवामध्ये वायूचे उदाहरण आहे। द्रवामध्ये वायूचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे। पहिला पर्याय क्लोरीनयुक्त पाणी, सल्फ्युरिक आम्ल, तिसरा पर्याय शीतपेये म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स आणि चौथा पर्याय वरील सर्व। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे द्रवामध्ये वायूचे उदाहरण आहे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ 20 प्रश्न घेणार आहोत। खालीलपैकी कोणते स्वरूप कलिल आहे। खालीलपैकी कोणतं कलिलाचं उदाहरण आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलेला आहे। पहिला पर्याय पाणी अधिक वाळू, दुसरा पर्याय पाणी अधिक दूध, तिसरा पर्याय मोरचूद अधिक मीठ, मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट, तर मोरचूद अधिक मीठ, त्यानंतर वाळू अधिक मोरचूद। त्याचं योग्य उत्तर मित्रांनो पाणी अधिक दूध हे कलिलाचं उदाहरण आहे। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20। खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारी साखर टिंबटिंब आहे। साखर काय आहे नेमकं त्याच्याविषयी आपल्याला माहिती विचारली आहे। पर्याय पाहूया। असेंद्रिय संयुग, दुसरा पर्याय सेंद्रिय संयुग, तिसरा पर्याय जटिल संयुग आणि चौथा पर्याय समांगी मिश्रण। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सेंद्रिय संयुग, म्हणजेच साखर ही सेंद्रिय संयुगाचं एक उदाहरण आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विज्ञान या विषयातील पाठ 6 द्रव्याचे संघटन या पाठावर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न आपण घेतलेले होते, जे आपल्याला NMMS या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्याचबरोबर इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील। तर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।